हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश लर्निंग ॲट नेक्स्ट लेवल. मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत वर्ग 8वीतील इंग्लिश कोर्सबुकमधील पहिली पोएम. अतिशय महत्त्वाची अशी ही पोएम आपल्याला समजून सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. सुरू करण्याआधी आपणास विनंती करू इच्छितो, जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी मला बेल आयकनचं बटन दाबणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजची आपली पहिली कविता आहे 8व्या वर्गातील इंग्लिश कोर्सबुकमधील पहिली कविता, ज्याचं नाव आहे बी द बेस्ट, म्हणजे सर्वोत्तम बना. तर सर्व आपण बघतोय, आपल्या लहानपणापासून तर मोठे होण्यापर्यंत आपली नेहमी ही मनीषा असते किंवा इच्छा असते की आपण सर्वोत्तम बनावं म्हणून, आणि त्यासाठी आपली नेहमी धडपड असते. माझा पहिला नंबर कसा येईल यासाठी आपण नेहमी धडपडत असतो. परंतु या कवितेमधून आपल्याला एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण इतरांसारखं मोठं बनण्यापेक्षा आपण जे आहोत त्यामध्येच चांगल्यात उत्तमात उत्तम कामगिरी कशी करू शकतो आणि लोकांना मदत कशी करू शकतो याबद्दलची ही कविता आहे. म्हणून बी द बेस्ट म्हणजे तुम्ही जे आहात त्यामध्ये सर्वोत्तम बना, असा मेसेज आपल्याला या कवितेमधून भेटतो. कवितेला सुरू करण्यापूर्वी आपण इंग्लिश वर्कशॉपच्या वॉर्मिंग अपच्या काही ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत, ज्या अतिशय महत्त्वाच्या असतात आपल्या पूर्वज्ञानासाठी. चला तर मग सुरू करू आपण वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज. सगळ्यात पहिले आपल्याला प्रश्न विचारलेला आहे चिटचॅटमध्ये. चिटचॅट म्हणजे चर्चा करा. आपल्याला काही चर्चा करायची आहे, गप्पा करायच्या आहेत, तर आपण या गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्याला काय विचारला आहे तो बघा. Have you got a prize in any competition? Have you got a prize in any competition? तुम्ही कोणत्याही एखाद्या स्पर्धेमध्ये, कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा, प्राईज म्हणजे बक्षीस, कोणत्या स्पर्धेमध्ये बक्षीस घेतलेलं आहे का, जिंकलेलं आहे का? याचं उत्तर आपल्याला हो किंवा नाही मध्ये द्यायचं आहे. उत्तर मग तुम्ही काय द्याल? येस, आय हॅव गॉट अ प्राईज इन क्रिकेट, आय हॅव गॉट अ प्राईज इन सिंगिंग कॉम्पिटिशन. जी काही कॉम्पिटिशन असेल त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय आहे तो आपण बघूया. हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? त्यावेळेला तुम्हाला कसं वाटलं? ज्यावेळेला तुम्हाला प्राईज भेटला, बक्षीस भेटलं होतं, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय इच्छा निर्माण झाल्या होत्या किंवा काय वाटलं होतं? सो हाऊ डिड यू फील ॲट दॅट टाईम? आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. काय उत्तर द्याल तुम्ही? की आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. वेन आय गॉट द प्राईज माय पेरेंट्स वेअर ऑल्सो हॅपी अँड आय वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी. सो आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲट दॅट टाईम. तिसरा प्रश्न आहे, हॅव यू एव्हर फेल्ड इन युअर एफर्ट्स? कधी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये, एफर्ट्स म्हणजे प्रयत्न, कधी तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये फेल झालेला आहात का, अपयशी ठरलेला आहात का? उत्तर हो किंवा नाहीमध्ये द्यायचं, कारण बरोबर क्वेश्चन आहे. यस जर फेल झालेला असाल तुम्ही तर यस, आय हॅव फेल्ड इन माय एफर्ट्स, आय पार्टिसिपेटेड इन सिंगिंग कॉम्पिटिशन अँड आय डिड नॉट गेट द प्राईज इन दॅट कॉम्पिटिशन, असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता. डू यू थिंक वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर? एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे 4थ्या नंबरचा. डू यू थिंक, काय तुम्हाला असं वाटतं? वी शुड ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, सक्सेस म्हणजे यश, फेल्युअर म्हणजे अपयश. आपण यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? उत्तर हो येईल. यस, वी शुड ॲक्सेप्ट सक्सेस ॲज वेल ॲज फेल्युअर. आपण आपल्या सक्सेस आणि फेल्युअर या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे, स्वीकारल्या पाहिजे, कारण नेहमीच आपण जिंकू असं तर कधी होणार नाही. नंतर आहे 5वा प्रश्न शेवटचा. व्हॉट विल बी युअर रिॲक्शन इफ यू आर नॉट सिलेक्टेड इन अ टीम? रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, आणि टीम म्हणजे तुमचं जो काही समूह असेल किंवा संघ असेल, त्या संघामध्ये तुमची क्रिकेट टीम असेल किंवा फुटबॉल टीम असेल, जी कोणती टीम असेल, त्या टीममध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला कसं वाटेल? व्हॉट विल बी युअर रिॲक्शन? तुमच्या प्रतिक्रिया काय असतील? विल यू फील हॅपी ऑर विल यू फील बॅड ऑर विल यू गेट अँग्री विथ युअर फ्रेंड्स ऑर युअर कॅप्टन? तुम्ही तुमच्या कॅप्टनसोबत किंवा तुमच्या मित्रांसोबत रागवाल का? या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सांगायच्या आहेत. सो हाऊ वुड यू फील वेन यू आर नॉट सिलेक्टेड? सर्टनली वी विल नॉट फील हॅपी इफ वी आर नॉट सिलेक्टेड इन आवर क्रिकेट टीम ऑर एनी अदर टीम ऑल्सो. ओके, नेक्स्ट बघूयात आपण. पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. खालील शब्द जे आहेत ते आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत. बघूया काय शब्द आहेत. पहिलं रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशियन.
दुसऱ्यामध्ये दिलेलं आहे रिव्हर बघा, रिव्हर म्हणजे काय, नदी, स्ट्रीम म्हणजे ओढा, सी म्हणजे समुद्र, ओशन म्हणजे महासागर. हिल, स्टोन, माउंटेन, रॉक, 4 शब्द दिलेले आहेत. हिल म्हणजे टेकडी, स्टोन म्हणजे दगड, माउंटेन म्हणजे पर्वत आणि रॉक ज्याला आपण खडक म्हणतो तो. प्लांट तिसरा आहे, सी दिलेला आहे, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. प्लांट म्हणजे रोपटं, सॅपलिंग जे त्यापेक्षा जे छोटं असतं रोपट्यापेक्षा त्याला सॅपलिंग असं म्हणतात. ट्री मोठं झाड आहे आणि सीड जे आहे ते काय, सीड म्हणजे बी. नंतर चौथा आहे चाइल्ड, ॲडल्ट, बेबी, यूथ. चाइल्ड म्हणजे लहान मूल, ॲडल्ट म्हणजे समजदार व्यक्ती जो असतो त्याला आपण ॲडल्ट असं म्हणतो, बेबी म्हणजे लहान मूल आणि यूथ म्हणजे तरुण व्यक्ती जो असेल तो. ओके, तर इथं ह्या सगळ्या कॅटेगरीज आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. यानंतर समोर काय सांगितलेलं आहे त्या बघूयात आपण. बी ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, रिअरेंज ईच ऑफ द अबव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ऑर ग्रोथ. आता हे जे वरचे आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत यांना आपल्याला काय करायचं, रिअरेंज करायचं आहे, पुन्हा अरेंज करायचं आहे, व्यवस्थित याची पुनर्मांडणी करायची आहे. ईच ऑफ द अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर साईज ऑर ग्रोथ. त्यांच्या वाढत्या वयानुसार, वाढत्या आकारानुसार आपल्याला त्यांची साईज लावायची आहे. ठीक आहे, चढत्या क्रमाने आपण बघूयात. तर पहिलं ए जी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्यामध्ये बघा, रिव्हर, स्ट्रीम, सी, ओशन. सगळ्यात पहिले काय येईल, स्ट्रीम येईल 1 नंबरवर. 2 नंबरवर येईल रिव्हर, एक छोटा ओढा असतो, ओढा जो असतो तो नदीला जाऊन भेटतो म्हणून त्याला आपण रिव्हर 2 नंबरवर येईल. त्यानंतर या सगळ्या नद्या कुठे जाऊन भेटतात, सी, समुद्र, जे छोटे समुद्र असतात आणि हे जे समुद्र असतात हे कशाने बनलेले असतात, मोठ्या महासागरांमध्ये ते जात असतात. तर असं आपण याला क्रम लावू शकतो. तसंच दुसरी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, बीला रिअरेंज करू आपण. सगळ्यात पहिले येईल स्टोन, छोटा दगड, मग येईल रॉक, मग येईल हिल, मग नंतर येईल माउंटेन. 3 नंबरचं दिलेलं आहे बघा, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. यामध्ये सगळ्यात पहिले सीड, नंतर सॅपलिंग, नंतर प्लांट, नंतर ट्री. 4 नंबरचं आहे चाइल्ड, ॲडल्ट, बेबी, यूथ. यामध्ये सगळ्यात पहिले बेबी, त्यानंतर चाइल्ड म्हणजे थोडं मोठा झाला मुलगा, त्यानंतर यूथ म्हणजे तरुण आहे आणि सगळ्यात जो मोठी व्यक्ती त्याला आपण म्हणतो ॲडल्ट. ठीक आहे, अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची होती. पुढची ॲक्टिव्हिटी आपण बघणार आहोत. 2 नंबरची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, इन युअर प्री प्रायमरी क्लासेस यू मस्ट हॅव लर्न द स्टोरी ऑफ द लॉयन अँड द माऊस. तुमच्या प्री प्रायमरी क्लासेसमध्ये तुम्ही सिंह आणि उंदराची कथा ऐकलेली असेल. रीड इट इन इंग्लिश अँड फिल इन द गॅप्स युझिंग वर्ड्स गिवन इन द बॉक्स. आणि खाली ती कथा आपल्याला इंग्लिशमध्ये दिलेली आहे आणि जे काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत त्या आपल्याला भरायच्या आहेत विथ द हेल्प ऑफ द वर्ड्स विच आर गिवन इन द ब्रॅकेट. ओके, या ब्रॅकेटमध्ये जे आलेले शब्द आहेत त्यांच्या साहाय्याने आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये कोणकोणते शब्द दिलेले आहेत, हेल्प आहे मदत करणे, अँग्रीली म्हणजे रागाने, कॉट म्हणजे पकडणे, फॉरेस्ट म्हणजे जंगल, माऊस म्हणजे उंदीर, किल म्हणजे मारणे, रोअर्ड म्हणजे गर्जना करणे, फ्री म्हणजे सोडून देणे, चिवड म्हणजे चावून खाणे, हर्ड म्हणजे ऐकणे, लाफ्ट म्हणजे हसणे. ओके, तर बघूयात आपण. अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. सगळ्यात पहिले काय येईल, फॉरेस्ट. इथं आपण लिहूयात, अ लॉयन वॉज स्लीपिंग इन अ फॉरेस्ट. अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. आणि मग अ माऊस स्टार्टेड प्लेइंग ऑन हिम. द लॉयन गॉट अप. त्याला काय येतो, त्या लॉयनला राग येतो म्हणून काय शब्द येईल, अँग्रीली. अँग्रीली आपण टाईप करूया, अँग्रीली. ही गॉट अप अँग्रीली. ही कॉट द माऊस अँड वॉज रेडी टू काय येईल, त्याला मग तो पकडतो आणि मग त्याला राग आल्यामुळे तो काय करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. रेडी टू किल इट, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, रेडी टू किल इट. द ब्लँक बेग द लॉयन. मग रिकामी जागा सिंहाला काय करतो, भीक मागतो म्हणजे दयेची याचना करतो. कोण करतो दयेची याचना, तर माऊस करतो. द माऊस बेग्ड द लॉयन टू लिव्ह इट अँड सेड दॅट समडे इट वुड हेल्प द लॉयन. आणि तो रागवल्यामुळे तो काय म्हणतो की मला सोडून द्या, एखाद दिवशी मी सुद्धा तुमची मदत करू शकतो.
हा एक उंदीर त्या सिंहाला असं म्हणतो की मी तुमची मदत करू शकतो. हे ऐकून काय झालं, द लॉयन लाफ्ड अँड लेट इट गो. लॉयन जो असतो तो त्याच्यावर दया दाखवतो, हसतो की तू माझी काय इतका छोटासा व्यक्ती मदत करू शकतो. द लॉयन लाफ्ड अँड लेट इट गो म्हणून तर तो त्याला सोडून देतो. वन डे द लॉयन वॉज कॉट इन अ नेट. मग काय होतं, एके दिवशी हा लॉयन जो असतो याला नेटमध्ये पकडल्या जातं. कॉट म्हणजे पकडणे. कॉट इन अ नेट सेट अप बाय हंटर्स. शिकाऱ्यांनी लावलेल्या त्या नेटमध्ये तो पकडला जातो. मग काय होतं, ही ब्लँक लाऊडली. मग काय होतं, तो जोरजोरात गर्जना करायला लागतो. रोअर म्हणजे गर्जना करणे. ही रोअर्ड लाऊडली ॲज ही ट्राईड टू हार्ड टू एस्केप. तिथून सुटून जाण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो, परंतु त्याला काही जाता येत नाही. द माऊस, मग अशा वेळेला मग याचा आवाज कोणाला येतो, माऊसला येतो, त्या लॉयनचा. द माऊस हर्ड म्हणजे ऐकले. मग याचा आवाज त्या माऊसने ऐकला. द लॉयन अँड केम. इट, मग काय करतो तो माऊस, काय करतो, इट चीव्ड म्हणजे चावून खाऊन घेतो. इट चीव्ड अप द नेट विथ इट्स शार्प टीथ अँड सेट द लॉयन. आणि अशा प्रकारे तो लॉयनला काय करतो, फ्री करतो. सेट द लॉयन फ्री. अशा पद्धतीने आपली ही पूर्ण कथा ही सगळी संपूर्ण कथा आपण या पद्धतीने पूर्ण करू शकतो. समजलं तुम्हाला? तर या कथेवरून आपल्याला काय बोध होतो, मॉरल ऑफ द स्टोरी. मॉरल ऑफ द स्टोरी अशी आहे, वी शुड नॉट कन्सिडर एनीवन what we can say small, or we should not consider other people as not important in our life. A small person or any small thing can also help us in our life. Okay, so that's why we should consider everyone important in our life. सगळ्यांना आपण महत्त्व द्यायला पाहिजे आणि असं समजायला नको की आपली कोणी मदत करणार नाही म्हणून. ओके, सो दिस इज द मॉरल दॅट वी गॉट फ्रॉम द स्टोरी. हा मॉरल आपल्याला या स्टोरीमधून भेटतो. चला मग आता आपण समोर बघूयात. आता आपल्या या लेसनमध्ये समोर बघूयात की बाकीचं काय सांगितलेलं आहे. बी द बेस्ट या कवितेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे ते. बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. तुम्हाला काय व्हायचं आहे, सर्वोत्तम बनायचं आहे. बी द बेस्ट, आपण जे आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वोत्तम व्हायचं आहे. ही कविता बघूया आपण. खूप छान कविता अशी लिहिलेली आहे बघा. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. If you can't be a pine on top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. काय सांगितलेलं आहे बघा. बी द बेस्ट, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाईन ऑन टॉप ऑफ द हिल. पाईन म्हणजे, पाईन हे एका वृक्षाचं नाव आहे. पाईन ट्री ज्याला आपण म्हणतो. अतिशय उंच असं हे टेकडीवर आढळणारं महत्त्वाचं लाकडी साधनं बनवण्यासाठीचं अतिशय उत्तम असं दर्जेदार लाकूड या झाडापासून भेटतं आणि खूप उंच असं हे झाड असतं. तर हे झाड तुम्ही जर बनवू शकत नसाल, एखाद्या टेकडीवरचं एखादं मोठं झाड तुम्ही बनवू शकत नसाल, तर काही हरकत नाही, काही फरक पडत नाही. त्याऐवजी तुम्ही काय बना, बी अ स्क्रब इन द व्हॅली. एखाद्या दरीखोऱ्यामध्ये एखादं छोटंसं स्क्रबचा अर्थ इथे दिलेला आहे बघा. ॲन एरिया कवर्ड विथ स्मॉल लो प्लांट्स. छोटे जे झुडपं असतात त्या झुडपांना स्क्रब असं म्हणतात. ठीक आहे. तर एखाद्या दऱ्याखोऱ्यांमध्ये स्क्रब बनवून राहा, बट बी, परंतु तरीसुद्धा तुमचं अस्तित्व तुम्ही टिकवून ठेवा. म्हणजे अस्तित्व विसरू नका. द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल. रिल म्हणजे स्ट्रीम, ओढा जो असतो आपला एखादा नदीपेक्षा जो लहान असतो त्याला ओढा असं म्हणतो आपण. तर दऱ्यांमधून वाहणाऱ्या एखाद्या ओढ्याच्या किनाऱ्यावर असलेला एखादं तुम्ही स्क्रब म्हणजे झाड किंवा झुडूप बना. छोटंसं झुडपंसुद्धा बना, कारण त्याने सुद्धा त्या जंगलाची शोभा असते. त्याने सुद्धा जंगल हे सुंदर दिसत असतं. म्हणून तुम्ही ते बना. मोठंच झाड बनलं पाहिजे असं काही नाही आहे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. बुश झुडूप. बुशचा अर्थ सुद्धा इथे काय होतो, झुडूप. तर तुम्ही काय व्हा, जर झाड बनू शकत नसाल तर तुम्ही काय व्हा, बी अ बुश. एखादं छोटंसं झुडूप बना तुम्ही. गरज नाही आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी मोठंच व्हायला पाहिजे, सगळ्यांनी श्रीमंतच व्हायला पाहिजे असं नाही आहे, वर्गामध्ये सगळ्यांनी हुशारच राहायला पाहिजे असं नाही आहे. काही तुम्ही जे आहात तेच बनवून राहा, कारण तुमचं अस्तित्व, तुमचं राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कडवं आहे बघा, काय सांगितलेलं आहे. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू कांट बी अ मस्की, देन जस्ट बी अ बास, बट द लाईव्हलीएस्ट बास्ट इन द लेक.
खूप छान असं दुसरं कडवं आहे बघा. काय सांगतात ते की इफ यू कांट बी अ बुश, जर तुम्ही बुश म्हणजे जर झुडूप बनू शकत नसाल, आपण पहिले बघितलं तुम्ही ट्री बनू शकत नसाल तर तुम्ही साधंसं स्क्रब किंवा बुश बना. जर तुम्ही झुडूपसुद्धा बनू शकत नसाल तर काय बना, यू बिकम अ ग्रास, गवत बना. अँड सम हायवे हॅपियर मेक. आणि हे गवत बनून तुम्ही काय करा, हायवेच्या आजूबाजूला किंवा हायवेच्या मध्ये जो आपला खूप मोठा रस्ता बनवलेला असतो, ज्याला आपण द्रुतगती मार्ग म्हणतो, हायवे म्हणतो, त्या हायवेच्या मध्ये तुम्हाला माहीत असेल की हे गवत वगैरे लावलेलं असतं, त्याच्यामुळे पूर्ण हायवे खूप सुंदर दिसतो. जर तुम्ही झुडूपसुद्धा बनू शकत नसाल तर तुम्ही गवतच बना आणि या हायवेच्या मधोमध किंवा अवतीभोवती हे सगळं पूर्ण हिरवंगार सौंदर्य जे काही गवतामुळे दिसतं आपल्याला पृथ्वीवरचं, ते बनून त्याचा रोल तुम्ही प्ले करा. एखादं गवताचं पातच बनून तुम्ही जे आहात त्याने सुद्धा तुम्ही सुंदर दिसणार आहात, असं इथे कवीला वाटतं. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की आणि बास हे जे आहेत ना, हे अमेरिकेच्या समुद्रामध्ये राहणाऱ्या मासांची नावं आहेत, मस्की आणि बास. मस्की हा खूप मोठा मासा असतो, समुद्रामध्ये राहणारा हा खूप मोठा मासा आहे, इतर माशांना खातो किंवा फिशिंगसाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. तर हा मस्की मोठा मासा समुद्रामधला जो आहे, हे तुम्ही जर बनू शकत नसाल देन जस्ट बी अ बास. तर बास म्हणजे हा छोटा मासा आहे, अतिशय छोटा मासा, याची सुद्धा शिकार वगैरे केल्या जाते. परंतु तुम्ही समुद्रामध्ये राहत असाल तर तुम्ही असं गरज नाही आहे की खूप मोठा मासा बनवूनच राहायला पाहिजे. समुद्रामध्ये सगळेच राहतात, छोटे मासे आहेत, मोठे मासे आहेत. तर मोठ्या माशांना बघून छोटे मासे असं समजतात का की आपलं राहणं किंवा आपलं अस्तित्व काहीच महत्त्वाचं नाही आहे? बिलकुलच नाही, त्यांचंही अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून असा विचार करू नका तुम्ही की तुम्ही इम्पॉर्टंट नाही आहे वर्गामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये तुमचं काहीच इम्पॉर्टन्स नाही आहे, असा विचार करायचा नाही आहे. सो वी शूड कन्सिडर आवर सेल्फ इम्पॉर्टंट. डोंट थिंक दॅट यू आर नॉट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. सो इफ यू कांट बी अ मस्की, एक मोठा मासा तुम्ही जर बनू शकत नसाल, सो ट्राय टू बी अ स्मॉल फिश. एखादी स्मॉल फिश जरी असाल तरी चालेल, परंतु यू हॅव टू लिव्ह, तुमचं अस्तित्व तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. बट द लाईव्हलिएस्ट बास इन द लेक. परंतु हा छोटा मासा जर तुम्ही असाल त्या तळ्यामध्ये एखाद्या, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही कसे असले पाहिजे, लाईव्हलिएस्ट बास म्हणजे जिवंत, चैतन्यमय, आनंदी. त्या पूर्ण तळ्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदी कोणता मासा दिसत असेल तर तुम्ही व्हायला हवा, असं या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. समोर बघू आपण काय सांगितलेलं आहे ते. तर 2 शेवटचे कडवे दिलेले आहेत. डग्लस मलोच यांनी लिहिलेली ही कविता खूप सुंदर आहे. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सगळे तिसऱ्या कडव्यामध्ये म्हटलेलं आहे, वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रीव. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देर इज बिग वर्क टू डू अँड देर इज अ लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. इथं सांगितलेलं आहे वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सगळेच कॅप्टन बनू शकत नाही आहे. वी हॅव गॉट टू बी अ क्रू. आपल्याला नावाड्यांमध्ये जे काही जहाजावरचं कॅप्टन, हा कॅप्टन म्हणजे कोण, प्रमुख जो जहाज चालवणारा व्यक्ती असतो त्याला कॅप्टन असं म्हणतो आपण. तर जहाजावरचा जो कॅप्टन असतो, जो सगळ्यांना आदेश देतो, तर सगळेच कॅप्टन बनू शकतात का? नाही. तर आपण त्या जहाजावर काम करणारे क्रू मेंबरसुद्धा बनू शकतो. जे साधे क्रू मेंबर जे असतात, नावेवर काम करणार आहेत, ते सुद्धा तुम्ही बनू शकता. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपल्या सगळ्यांसाठी काम दिलेलं आहे बघा. जर तुम्ही कॅप्टन असाल तर तुम्ही कॅप्टनचं काम करा. जर तुम्ही साधी कोणती व्यक्ती असाल तर ते साधे बनून ते काम तुम्ही करू शकता. गरज नाही की सगळ्यांनी कॅप्टन व्हायला पाहिजे. देर इज अ बिग वर्क टू डू अँड देर इज लेसर टू डू. काही लोक मोठं काम करतील, काही त्याच्यापेक्षा कमी काम करतील, परंतु ते सुद्धा महत्त्वाचं आहे की नाही. फक्त जहाज चालवणेच हे महत्त्वाचं आहे का? नाही. तर त्या जहाजावर साफसफाई करणारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. जर त्या जहाजावर साफसफाई केली नाही तर तिथं रोगराई येऊ शकते, ते जहाज सुंदर दिसणार नाही, कोणाला तिथे राहण्याची इच्छा राहणार नाही. म्हणून तो सफाई करणारा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे जितका की तो कॅप्टन आहे. म्हणून वी ऑल हॅव सम रोल्स टू प्ले. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे प्ले करण्यासाठी. सो वी हॅव टू प्ले दॅट रोल. सो डोंट कन्सिडर युअर वर्क ॲज लेस, की माझं काम खूप कमी आहे, मला काही इम्पॉर्टन्स नाही, असं समजू नका. ओके, दॅट्स वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरी वन इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. जे काही तुम्ही काम करत आहात ते जवळचं काम जे काही असेल ते आपण उत्तमरित्या केलं पाहिजे, असं इथे कवीला सांगायचं आहे. पुढचं शेवटचं कडवं दिलेलं आहे बघा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्ही एक मोठा रस्ता बनू शकत नसाल तर काय व्हा, जस्ट बी अ ट्रेल. नॅरो पाथ इथं दिलेला अर्थ बघा, नॅरो पाथ, छोटासा रस्ता, त्या जरी पायवाट जरी राहाल तरी चालेल.
तो रस्ता तरी कुठेतरी तुम्हाला घेऊन जाणार आहे ना. एक मोठा द्रुतगती मार्ग जो असतो, हायवे एक्सप्रेसवे ज्याला आपण म्हणतो, तो सुद्धा कुठेतरी जातोय आणि एक छोटा जो मार्ग आहे तो सुद्धा कुठेतरी जातोय, तो सुद्धा प्रवाशांना एका ठिकाणी घेऊन जात असतो. तर गरज नाही की सगळ्यांनी हायवेज बनायला पाहिजे. तुम्ही छोटीशी पायवाट बनवून सुद्धा जीवन जगू शकता. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार. जर तुम्ही मोठा सूर्य बनू शकत नाही, सन म्हणजे सूर्य, बी अ स्टार, एक छोटासा तारासुद्धा तुम्ही बनू शकता. त्याने सुद्धा आकाश जे असतं रात्री सुंदर दिसतं बरं का. इट इजंट बाय अ साईज दॅट यू विन ऑर बाय यू फेल. साईज मॅटर करत नाही, म्हणजे तुम्ही छोटे आहात की मोठे याला महत्त्व नाही आहे. तुम्ही पास किंवा नापास होता हे तुमच्या साईजवरून ठरवलेला जात नाही. बी द बेस्ट वॉट एव्हर यू आर. तर तुम्ही काय व्हा, बेस्ट व्हा, सर्वोत्तम बना. जीवनामध्ये तुम्ही जे कोणी आहात त्यामध्ये तुम्ही सर्वोत्तम व्हा. वॉट एव्हर यू आर, जे तुम्ही आहात त्यामध्ये सर्वोत्तम व्हा. जर तुम्ही बॅट्समन आहात तर त्यामध्ये सर्वोत्तम बॅट्समन बना. जर तुम्ही बॉलर आहात तर सर्वोत्तम बॉलर बना. जर तुम्ही विकेट कीपर आहात तर सर्वोत्तम विकेट कीपर बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बॉलर आहात तर असा विचार करू नका की मी बॅट्समन का नाही. मी बॅट्समन आहे तर असा विचार करू नका की मी चांगला बॉलर का नाही आहे. तुम्ही फिल्डर आहात तर असा विचार करू नका की मी कॅप्टन का नाही आहे. असं वेगवेगळे तुमच्यामध्ये विचार येऊ शकतात, परंतु असं समजून चालणार नाही आहे. वी ऑल आर इक्वली इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये आपण सगळे तितकेच महत्त्वाचे आहोत. इतरांसारखेच आपण सगळे महत्त्वाचे आहोत मित्रांनो. म्हणून स्वतःला डिलिमिट करायचं नाही आहे किंवा बी लिटिल ज्याला आपण म्हणतो छोटं मानायचं नाही आहे. वी ऑल आर इम्पॉर्टंट. डग्लस मलोज यांनी लिहिलेली अतिशय सुंदर कविता ही आहे, जी आपल्याला तुम्ही जे आहात तेच बनून राहण्यासंबंधी मॅसेज देते. So remember these things also. So whatever you are, be that person. If you understood the poem, we will stop here. जर तुम्हाला कविता समजली असेल, बी द बेस्ट, तुम्हाला सर्वोत्तम बनायचं आहे. पुढे सुद्धा आपण सगळे व्हिडिओ बघून सर्वोत्तम बनणारच आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इंग्लिश फ्लुएंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.